हॅलो फ्रेंड्स, मी आहे डॉक्टर अश्विनी। आज मी बोलणार आहे स्त्रियांना पाळीमध्ये होणारे पोटदुखी, कंबरदुखी या विषयांवरती। मी माझ्या फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपलं शरीर हे वात, पित्त आणि कफ या 3 दोषांनी बनलेलं असतं। त्यापैकी वात दोष म्हणजेच वायू। आपल्या शरीरामध्ये एकूण 5 वायू असतात। त्यातला 5वा प्रकार म्हणजे अपानवायू। हा अपानवायू नाभीच्या खालच्या शरीरामध्ये असतो आणि नाभीच्या खाली जे काही क्रिया असतात त्या सगळ्या अपानवायू कंट्रोल करत असतो। अपानवायूचे कार्य काय? तर पिरियड्समध्ये होणारा जो काही रक्तस्राव आहे तो योग्य पद्धतीने रक्तस्राव करणे आणि त्यासोबतच रोजच्या रोज पोट साफ करणे आणि लघवेला साफ होणे, हे 3 कार्य अपानवायूचे असतात। जेव्हा हा अपानवायू बिघडतो किंवा अपानवायूची दिशा ही शरीराच्या खालच्या बाजूला असते, त्यामुळे जेव्हा अपानवायू ऊर्ध्व दिशेला जातो म्हणजे तो उलटा होतो, जेव्हा त्याची दिशा शरीराच्या वरच्या दिशेला होते तेव्हा हा अपानवायू बिघडतो आणि त्यानंतर बऱ्याच जणांना पाळीचे त्रास, कॉन्स्टिपेशन, लघवीला त्रास, हा त्रास आपल्याला दिसून येतो। तर फ्रेंड्स, अपानवायूची दिशा ही शरीराच्या खालच्या बाजूने असणे ही फार गरजेची असते। तर फ्रेंड्स, जेव्हा आपल्याला पाळी सुरू असते त्यावेळी आपल्या गर्भाशयाच्या आतला लेयर हा सतत रक्तस्रावाद्वारा बाहेर पडत असतो, त्यामुळे आपल्या गर्भाशयाच्या आत खूप सगळे व्रण असतात, खूप सगळ्या जखमा झालेल्या असतात। तर अशा अवस्थेत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप पूर्वीपासूनच अशा स्त्रियांना त्या 5 ते 6 दिवसांमध्ये ते स्त्रियांना पूर्णपणे आराम असतो आणि तिला योग्य सात्विक आहाराने तिला आपण तो आराम दिला जातो। आहारामध्ये विशेष पथ्य काही नसून त्यामध्ये फक्त तिखट, तेलकट, चमचमीत असे पदार्थ, खारट पदार्थ हे घेऊ नये। कारण की आपण एक साधं उदाहरण घेऊया। जेव्हा आपल्याला शरीरात कुठेही जखम असते, त्वचेवरती कुठेही जखम असताना आपण जर त्याला मीठ आणि तेल जर लावलं किंवा तिखट लावलं तर ती जखम कधी भरून येईल का? तसंच हे गर्भाशयाच्या व्रणाचं असतं। त्या 4-5 दिवसांमध्ये स्त्रियांच्या गर्भाशयाच्या आत बऱ्याच जखमा म्हणजे व्रण हे झालेले असतात, त्यामुळे त्या काळात त्या स्त्रीने तेलकट, तिखट, आंबट, तिखट पदार्थ हे खाऊ नये, कारण की ते जखम योग्यरित्या मग भरून येत नाही आणि त्यानंतर पुढे आपल्याला पाळीसंबंधी बरेच PCOD, PCOS, फायब्रॉईड किंवा इतर गर्भाशयाचे काही आजार दिसून येतात किंवा त्यासोबतच जर त्या जखमा भरून नाही आल्या तर PCOD होऊन पुढे आपल्याला ब्लिडिंगसुद्धा कमी होताना दिसून येते, असे बरेच आजार दिसून येतात। तर हल्ली आपण स्त्रिया आणि हल्लीच्या तरुण मुली हे सगळे नियम फॉलो करताना दिसत नाही। आहार तर आपला चुकतोच, पण त्यासोबत अतिशय धावपळीचं जीवन आपण जगत असतो, त्यामुळे आपल्याला हे पाळीसंबंधी तक्रारी आपल्याला दिसून येतात। तर फ्रेंड्स, ज्या स्त्रियांना असा पोटदुखी, कंबरदुखीचा त्रास होतो अशा स्त्रियांनी ऑथेंटिकेटेड आयुर्वेदिक मेडिकल स्टोअर किंवा आयुर्वेदिक डॉक्टरकडूनच शतावरी चूर्ण हे घेऊन यायचे आणि दररोज दोन्ही जेवणापूर्वी 10 ते 20 ग्रॅम शतावरी चूर्ण हे कोमट पाण्यासोबत हे घ्यायचे। हे जेवणाच्या आधी घ्यायचे, कारण की जेवणाच्या आधी औषध घेतलं तर ते औषध अपानवायूवर कार्य करतं। त्यासोबतच पाळीच्या तारखेच्या 10 दिवसाआधी, म्हणजे जर आपली पाळीची तारीख 11 तारीख असेल तर 1 तारखेपासूनच आपण दशमूल अरिष्ट हे औषध आपल्याला नॉर्मल आयुर्वेदिक मेडिकलमध्ये मिळतं। दशमूल अरिष्ट हे एक सिरप आहे, ते सिरप आपल्याला दोन्ही जेवणानंतर 4 चमचे कोमट पाण्यातून हे दशमूल अरिष्ट हे औषध घ्यायचे। त्यासोबतच दोन्ही जेवणापूर्वी गाईचं साजूक तूप हे कोमट करून पाण्यासोबत घेणं। हे साजूक तूप घेतल्यानंतर पाळीचे त्रास तर आपल्याला कमी होतातच, त्यासोबत ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्यांनी सुद्धा गाईचं साधं तूप कोमट करून जेवणाच्या आधी 1 चमचा पाण्यासोबत घेतलं तर खूप चांगले फायदे दिसून येतात। आणि त्यासोबतच जर आपल्याला जर अजून काही त्रास असेल तर नक्कीच आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाऊन कन्सल्ट करावे। ओके, आणि मला नक्की कळवा तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती माहिती हवी आहे आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा। थँक्यू।